ज्या माणसाला व्हिक्टोरिया राणीच्या मुलाने जंगली समजलं त्याच माणसानं अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याला विचार करायला लावलं। प्रसंग होता पुण्यातल्या एका मेजवानीचा। पाहुणा होता व्हिक्टोरिया राणीचा मुलगा ड्यूक ऑफ कनॉट। महात्मा फुले तिथे निमंत्रित होते, पण फुले तिथे पोहोचले ते फाटकं पागोट, अंगावर घोंगडी आणि पायात तुटलेला जोडा घालून। हा शेतकरी अवतार पाहून पहारेकऱ्याने त्यांना दारातच अडवलं, पण जेव्हा ते हरिरावजी चिपळूणकर यांच्या मध्यस्थीने आत गेले तेव्हा इतिहास घडला। मेजवानी संपली आणि आभार मानायची वेळ आली। ड्यूक ऑफ कनॉटला वाटलं हा साधा मनुष्य काय बोलणार, पण फुल्यांनी आपला शेतकऱ्याचा असूड काढला आणि इंग्रजीत त्याचा अर्थ सांगायला सुरुवात केली। ते ठणकावून म्हणाले, साहेब, इथल्या शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कळत नाही कारण तुम्ही त्यांच्या भाषेत बोलत नाही। राणी साहेबांना माझा निरोप सांगा की हिंदुस्थानात सक्तीचं शिक्षण सुरू करा, तरच हा शेतकरी सुधारेल। ज्याला सुरुवातीला जंगली मनुष्य समजलं त्या माणसाची प्रखर बुद्धिमत्ता पाहून ड्यूक ऑफ कनॉट सुद्धा अवाक झाला। अशा अनोख्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आसूड थेट व्हिक्टोरिया राणीपर्यंत पोहोचवणाऱ्या या क्रांती सूर्याला 200व्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा।